आमची काकूनी लावली काली मेहंदी. बरा केला सगळा नख पण ब्लॉक मध्ये टाकून द्या. हा बघा आमच्या काकूनी कशी लावली काली मेहंदी आणि नातीशी आल्या बघा घरी. का फिरवला असेल माहिती का? तर गाईज मॅक माझ्या सोबत फिरतो त्यामुळे मॅक व फिरवलंय, कारण की मॅकला माझ्यापासून लांब करायचा कारण चालू आहे. बरपेट ना मॅक. माड़िया में कसी के सैया मार लो कचा का. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॉलनी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर गाईज काल टिटवाल्याला गेलो होतो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतला आणि तो ब्लॉग बनवलेला. जस्ट सकाळी उठलो आणि एडिट केला मिनी. एडिट केल्याच्या नंतर परत चला आता ब्लॉग अपलोड करायला घेतला ना, डायरेक्ट लाईटच गेली ना. आता बघू लाईट किती वाजता येते ना किती नाही. लाईट जशी येईल तसा तो ब्लॉग अपलोड करीन, कारण की कमेंट भरपूर जणांचे येतात, दादा तू ब्लॉग का नाही अपलोड करत, आम्ही वेट करतो तुझा ब्लॉग बघण्यासाठी. तर तो ब्लॉग एडिट केलेला आहे, लाईट गेले त्याच्यामुळे ब्लॉग टाकला नाही. तर चला आता चाललोय सीएनजी भरायला. पहिला गाडीमध्ये सीएनजी भरतो. 5 ते 6 दिवस झाले गाडीमध्ये सीएनजीच भरली नाही आणि पेट्रोलवरच चालवतो सध्या गाडी. जरा राहू दे, पेट्रोल बी खाऊ दे गाडीला जरासा. आणि आज आपल्याला जायचं एका ठिकाणी, जबरदस्त एंट्री मारायची. तुम्ही नक्की बघा एंट्री कुठे चाललोय. चेंबूरमध्ये चाललेलं. एंट्री बघा आपली कशी होणार आहे. आपल्यासोबत आहे रुपांश मनीष. रुपांश बघा कसा ब्लॉग मध्ये बघतोय. मग नवीन कपडे व्हायचा. हा वाघ एक झाले तोंड तुझे. या बघ तोंड फुस नीट. बस अरे नीट फुस. कसं पुसू? रुमाल बाबा रुमाल पण दे. तर चला पहिला जाऊ आपण सीएनजी भरायला. गाडीमध्ये सीएनजी टाकता. सीएनजी टाकल्याच्या नंतर बघा आपण मी कुठे जाणार आहे ते पण नक्की बघा, ते पण दाखवणार तुम्हाला. आणि आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहत जा आणि खूप सारा सपोर्ट करा. चांगले ब्लॉग असतात आपले पण आणि खरंच चांगल्या कमेंट करा. खूप बरं वाटतं मला पण. चला गाईज आता आलो सीएनजी पंपावरती आणि आता गाडीमध्ये आपले सीएनजी टाकतोय आणि सीएनजी भरायला. हे बघा रिक्षांची लाईन बघा किती. आता ही रिक्षावालीने पुरे टाकली. याला बघा आता याला ना आता सीएनजी टाकून देणार नाही मी. गाडी दिसते ना लाईनला उभी तरी टाकते. वा 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 अजून पुरे टाकतं बघ. रुपये भरपूर दिवसापासून आपल्या गाडीचं एक काम करायचं होतं. तर चला आज फ्री आहे मी, आज काम करून घेतो. कारण की त्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला तो वेगळा आणि त्याच्यानंतर गाडी बनवून आणली. दुसऱ्या दिवशी लगेच गाडी खड्ड्यात पडली आणि पूर्ण गाडीचा फायबर फुटला होता. तर तुम्हाला तो फायबर फुटलेला दाखवतो मी. हे बघा इथून दिसते का? हे बघा पूर्ण फायबर फुटली गाडीचा खाली. आता काम करून घेतो जरासं इजा न मग जाता आम्ही जरा कुठेशी तरी पोट पाणी करायला जायलाच लागेल. आता आमचे रुपाली बाई आज रेडी आहे बघा. कर काय मा काय ना कर रुपांश चांगले कपडे घातले. कसले ते? वाघाची कात्रीच. हो कुठं आले आता? काय आला? अचानक प्लॅन झाला मॉल मध्ये यायचा आणि मॉल मध्ये आलोय आणि आता थोडकी शॉपिंग केली. भरपूर दिवस झाली शॉपिंग नव्हती केली आपण. तर बघा गाईज सीतेशीन आपण भरपूर साऱ्या टी शर्ट घेतल्यात. हा टी पण टी शर्ट आहे, हे कोंबा आहे, ही टी शर्ट आहे, ही टी शर्ट आहे. हे बघा चला रुपांश आपण कुठे आलोय? हा सिम्बॉल. अरे कुठला शॉप कुठला आहे? हा हा भीमन सिम्बॉल. तर चला आता आपली शॉपिंग झालेली आहे आणि शॉपिंग करून आता आपण कुठेतरी जाणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला केएफसी नाही व्हेज भाई. हे बाई एक पिशवी भरलेली आहे, आता दुसरी पण आपण भरू बाई. चला बघ 2 झालेले आहेत. चला फायनली शॉपिंग झाली. आता बिल येईल आपल्या हातामध्ये आणि चला गाजू आपण आता. गाजूया बिल दिला ते बिल आपल्याला नाही माहित. हा आपण गाव शिकलो ना, आम्हाला नाही माहित बिल. आपल्याला नाही माहिती बिल. कुठे बिल दाखव?
येऊ का इथं आवरा मोठा बिल येऊ बघ बरं असेल बिल नाही दिसत. 303 रुपये 303 रुपये आता तेच सापटी 303 रुपये नावरे येतील का कपर सांगायचं ना हो सांगायचं ना कोणाला किती बिल झाले तो. तर चला आता आम्ही चाललो दुसऱ्या शॉप मध्ये. काही आले फोटो काढायला याला नावत नाही माहित. गाईच यो आले माझ्या फोटो काढायला भाई आवरेल आमच्या धावत आले की रातला आमच्या धावत आले पण का बोलला बरं मग तिथूनच आवाज द्यायचा ना. तर भाई तुझं नावच नाही माहिती नाव ना माहिती आणि फोटो काढायला आले धावत ब्लॉग दरच बघते ब्लॉग दारूच बघते ना. गाईच एक पोऱ्या बघा लपले घराच्या गपचूक पळाली नाका खाते लपलीला बाहेर करला बोलतो बापूस बोलतो आता रास मारेल बोलतो मला घराच्या शालेन जेलता का नव्हतं जेला जाऊन आले ना मग त्याला घाबरत बापातला मी फोन करू का हा याचा बापूस रोजचे गुड मॉर्निंग गुड नाईट असं स्टेटस पाठवतो आणि जेव्हा लिंक पाठवतो ना तेव्हा परफेक्ट आपले सगळे ब्लॉग बघत असते बघते ना रे घाबरत का भिजत आले का तू चांगला भिजल्या गाडी घेऊन आल्या मग असं झाल्या चालत आल्या मग सायकल घेऊन आले रिक्षा नाही बोलते तर चल रे थँक्यू करला ना. चला सो फायनली तर आपली ऑर्डर सुद्धा आलेली आहे. बर्गर पेरी पेरी 2 कॉक तिथं पारले ते बा 2 कॉक पारलं तिथे शील आणि ये इथे आम्ही खाता आहो. अरे थँक्यू. तर बघू शकता तुम्ही का 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 नाही तर चला आता आम्ही पण मस्तपैकी खातोय आता. आणि आपली युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली आपल्याला भेटलेली आहे. भाऊ कुठला तू टिटवाळा कालच आलतो मंदिरला हो गर्दी खूप होती पण काल गर्दी खूप होती. अजून ब्लॉग अपलोड केला नाही करतो तर थोड्या वेळात लाईटच गेली. कसं आलाय फिरायला मैत्रिणीकडे राहते. हा काय म्हणजे तू इकडे राहते इकडे राहते. हा तू एकटाच आलाय तर ठीक आहे. चला भेटलाय आपला फ्रेंड. आता आम्ही चाललो बर्थडेला एका मित्राच्या आणि देवा वगैरे आम्ही सिद्धेश मॅक वगैरे सर्वजण सोबतच आहे. आणि बघा मेहनती मुलगा कोणाला बोलतात मिस्टर रुपांश किती मेहनत करतो किती बाटल्या भरल्यात बघा स्वतःला प्यायसाठी. कर चांगला कामाचा पोरी अरे तू मा हा बघा बघा गाईस तुम्ही बघू शकता बघा एक नंबर. क्या बात केपशी आणता तुला येताना. तर चला आता आम्ही चाललो बर्थडेला. आता आलो देवाच्या घरी आणि घरी आलेलं जस्ट आगमन झाले बघा आमच्या भाऊजीचा. भाऊजी बघा रिक्षा बघा भाऊ कौशी ना भाऊजी बघा आमचा कसना. आणि साच्या सोम्या आले बोलतो साच्या सोम्या हिचं नाव का हा साच्या या सोमू बघा आमची काकूनी लावली काली मेहंदी. बरा केला सगळा नख पण ब्लॉक मध्ये टाकून द्या. हा बघा आमच्या काकूनी कशी लावली काली मेहंदी आणि नातीशी आल्या बघा घरी. तिकडे बघा आमच्या वहिनीचं काम चालले. वहिनी अरे वहिनी साहेब पला. चला आता आम्ही चाललोय बर्थडेला बर्थडे सेलिब्रेशन करायला. भाऊजी येता का तुम्ही बिन हा काम दिले वाटत काय हो समजला मला. चला आता चला मला समजला तो काम. चला गाईस साच्या सोम्या आलेले आहे. हाय कशा आहात तुम्ही दोघी मस्त. मग शाळा चालू झाली का शाळा चालू झाली का नाही हा मग कोण पहिल्या शाळेत जात लवकर कोण जात तू जात तू कुठली शाळेत जात हा तिलाच ना माहिती तू कुठली शाळेत जात हा बोल मराठी. चला आम्ही चाललो गाईच बसलो आता गाडीमध्ये आणि आम्ही सर्वजण निघालोय आता अक्षय भाईच्या बर्थडेला. तर बघा इकडे देवा भाऊ आहेत. देवा भाऊ अक्षय भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दे तू पण. अक्षय भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच माझ्याकडून सुद्धा अक्षय भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता आम्ही हायल काठी नाक्यावरती आणि जस्ट ट्रॉफिक बघू शकता तुम्ही भरपूर सारी ट्रॉफिक झालेली आहे. इथे ट्रॉफिक बघा आणि रोजच्या रोज इथे ट्रॅफिक होते का असं नाही का इथे ट्रॅफिक होत नाही रोज ट्रॅफिक होते रोज. तर चला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा.
हॅपी बर्थडे सर. थँक्यू. आणि सर्वांना घ्या आपल्या ब्लॉगमध्ये. चेतन आणि सोनू भाऊ आहे. सोनू भाऊ टायगर ब्लॅकमध्ये शब्द बोल जरा. भाऊचा बर्थडे ना अक्षय भाऊचा. अक्षय भाऊ आता समाजकार्यात उतरलेले आहेत. त्यांची चांगली कामं चालू आहेत आणि तुम्ही पूर्ण कल्याण डोंबिवलीवरून आलात. अक्षय भाऊवर असंच प्रेम राहू द्या आणि लवकरच नगरसेवक होतील भाऊ. ते तर आहे. आणि आपला पूर्ण तुमचा तर सपोर्ट आहेच. आम्ही पण आहे. महाकाल ग्रुप. बरोबर. चला चेतन भाऊ काय बोलता अजून. दरवर्षीप्रमाणे दरवर्षी येतो तसं यावर्षी आलो. एकदम जंगीमध्ये आलो. पूर्ण ग्रुप आहे. महाकाल ग्रुप आहे. टायगर ग्रुप आहे. दादांना नगरसेवकच नाही तर पुढे जाऊन स्थायी समिती होऊन दे, आमदार होऊन दे अशी इच्छा महाकाल ग्रुपकडनं आम्ही देतो. शुभेच्छा देतो. आणि देवा आहे, गणेश आहे, सोनूबाई आहे. मॅक पण नवीन ऍड झालाय महाकाल ग्रुपमध्ये. आम्ही ऍड झालाय महाकाल ग्रुपमध्ये. बरोबर आहे. काय बोलतो देवा भाऊ. गणेश भाऊ बोलतील आता दादांबद्दल. बाकी आमच्या सर्वांचा सपोर्ट आहे. तेच तर आहे. चला पूर्ण ताकदीशीर भाऊसाठी उभे राहू. बरोबर बरोबर. भाऊ सॅम भाऊ एकच वादा अक्षय दादा. एकच वादा अक्षय दादा. एकच वादा अक्षय दादा. एकच वादा अक्षय दादा. त्याला चेंबूरवरून आता आलो आम्ही घरी. आणि घरी आल्याच्या नंतर आता इथे देवा सिद्धेश मॅक भाऊ बघा भाई. माडिया में कशी के सैया मार लो गाईस तुम्ही बघू शकता. गाईस याची मी दाढी बिरी करले तर कसा दिसतोय हो बाबा. मी ना दाढी करणार. गाईस मी दाढी करू शकत नाही. आणि का नाही दाढी करणार ते पण मी तुम्हाला सांगेन. का दाढी करीन पण का नाही करणार. आखी तर नाही करणार पण सांगेन तुम्हाला मी का नाही दाढी करीत ती आखी. कला वार येत वारवीर नाही आहेत ते. पप्पानी शब्द दिलता एक त्याचे मुला नाही करीत. ठीक आहे. हा ठीक आहे.
याला कुठले पोरणी आता जून महिना संपणार आहे हा आणि येत्या जुलैमध्ये मस्त धुमाकूल काय धुमाकूल काय धुमाकूल सांगायचं नाही दाखवायला दाखवायचा हा नाही रे? दीड लागत लिंबू कटाला येते जाम लिंबू फिरू लागे मॅक तू बी फिरवला असेल का माहित आहे का हे बा मॅक व का फिरवला असेल माहित आहे का तर गाईज मॅक माझ्या सोबत फिरतो त्यामुळे मॅक व फिरवलंय कारण की मॅकला माझ्यापासून लांब करायचा कारण चालू आहे परफेक्ट ना मॅक पण मी जय श्री कृष्ण आपल्या जवळ आपले प्रभू आहेत कोणी किती लिंबू फिरवा यात एक- हा, बस. ठीक आहे पण इथे हेरा लिहून ना ज्या काही गोष्टी होतात ते करण्यासाठी कारणच असते हा तर चला आता जास्त मोठा ब्लॉग व्हाल आता ब्लॉग इथे एंड करतो जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आत्ताच जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आपला सॉन्ग येईल किंवा ब्लॉग येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल जर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो नसेल करा तर आत्ताच फॉलो करा छान छान रील्स सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील आजच रास कपडे आणल्या चला बाय बाय